आमच्या गावात एक बाई होती, जी दरवर्षी एक मूल जन्माला घालायची. पण तिचे कधीच लग्न झाले नव्हते आणि तिच्या आसपास कुणीही जात नव्हते. तरीही ती दरवर्षी मूल कसं जन्माला घालायची. जेव्हा तिच्याकडे विचारले जायचे तेव्हा ती म्हणायची की मी जादूने मूल जन्माला घालते. अखेर हे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी तिच्या घरात लपून बसले. तेव्हा मला जे दिसलं. माझे नाव मीनू आहे. मी गावच्या चौधरीची मुलगी आहे आणि माझ्या वडिलांकडे भरपूर संपत्ती होती. ते गावाचे प्रमुख होते, त्यामुळे गावात त्यांची एक वेगळी ओळख होती. गावात कुणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असला तर आम्हाला सर्वप्रथम बोलवले जायचे. आम्ही त्यांच्या घरी गेलो की आमचा खूप मानसन्मान व्हायचा. सगळ्यांच्या प्रेम आणि आदरामुळे आम्हाला खूप आनंद व्हायचा. माझ्या वडिलांनी खूप संपत्ती मिळवली होती आणि गावात गरजू लोकांना मदत करणं हे त्यांचे नेहमीचे काम होते. गरिबांच्या मुलांना शिक्षण देणे, जमिनीचे वाद मिटवणे ही कामं त्यांनी आयुष्यभर केली. म्हणूनच गावातील लोक त्यांना खूप मानत होते. त्यांच्या या गुणांचा परिणाम माझ्यावरही झाला होता. गावात कोणालाही मदतीची गरज असेल तर मी शक्य तेवढी मदत करत असे. पण आमच्या गावात एक मोठी समस्या होती. गावापासून थोड्या अंतरावर एक बाई मोठ्या घरात एकटी राहायची. ती दरवर्षी मूल जन्माला घालायची, पण तिचे लग्न कधीच झाले नव्हते. ती बाई मुलांना अनाथ आश्रमाच्या बाहेर सोडून द्यायची आणि परत आपल्या घरी जायची. लोक तिच्याकडे विचारायचे की मूल कसं जन्माला घालतेस, तर ती म्हणायची की तिच्याकडे जादू आहे. सगळे लोक तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे. माझ्या वडिलांनी, जे गावाचे प्रमुख होते, तिचे घर गावाबाहेर बांधून दिले आणि गावातील लोकांना तिच्याशी बोलण्यास मनाई केली. वडिलांच्या आज्ञेचे पालन सगळे करायचे. त्यांना भीती होती की तिच्या घराजवळ जरी गेले तरी काहीतरी अनर्थ होईल. पण मला हे सगळं समजून घ्यायचं होतं, कारण मला जादूवर विश्वास नव्हता. गावात कुठलाही कार्यक्रम असे तर त्या बाईला नेहमीच त्यातून वगळले जायचे, कारण तिला कोणी बोलवायचे नाही आणि कदाचित तीही यायला इच्छुक नसायची. जर ती आलीच तर तिच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या असायच्या. कुणीही तिच्याशी बोलायचे नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असायचा आणि तिला नेहमीच दूर हकललं जायचं. कदाचित यामुळेच ती लोकांपासून दूर राहायची. पण तरीही माझ्या मनात तिच्यासाठी दया होती. मला हे कधीच पटायचं नाही की ती बाई जादू करत असेल किंवा तिच्या चारित्र्यावर डाग असेल. बरं, ती चारित्र्यहीन कशी असू शकते? आमचे गाव फारसं मोठं नव्हते. एक छोटंसं गाव होतं आणि तिथे फार कमी घरे होती. त्याच गावात माझे वडील प्रमुख होते आणि त्यांनी सर्वांना त्या घराजवळ जाण्यास मनाई केली होती. मग ती बाई मूल कसं जन्माला घालू शकते? कारण जर ती चारित्र्यहीन असती तर तिच्याकडे गावातील प्रत्येक माणूस यायचा जायचा असता. पण तिकडे कोणी जात नव्हतं. इतकंच नव्हे तर तिचा चेहरा पाहण्यासही लोक तयार नव्हते. आणि मग असा जादू कसा असू शकतो? पण खैर, मी या गोष्टींवर फार विचार करायचे नाही, कारण वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्या बाईबद्दल कुठेही चर्चा होताना ऐकलं तर मी त्या ठिकाणापासून दूर जावं. आणि मी वडिलांचे कुठलेच म्हणणे टाळू शकत नव्हते. तरीही वडिलांचे म्हणणे मी पाळलं, पण त्या बाईला विसरू शकत नव्हते. तिचे रूप माझ्या डोळ्यांसमोर वारंवार येत होते. एक दिवस मी आईसोबत बाजारात कामानिमित्त गेले होते. तेव्हा ती बाई तिथे काही सामान खरेदी करताना मला दिसली. आधी मी तिला ओळखले नाही, पण जेव्हा माझी आई आणि काही अन्य बायका तिच्याबद्दल अजब चर्चा करू लागल्या तेव्हा मला समजलं की ही तीच बाई आहे जिचा उल्लेख सतत आमच्या गावात होत असतो. तिला पाहताच आई आणि बाकीच्या बायकांनी विचित्र चेहऱ्याने प्रतिक्रिया दिल्या. मी त्या बाईकडे नीट पाहिलं. मला ती कुठेही चुकीची वाटली नाही. तिच्या चेहऱ्यावर असलेली मासूमियत स्पष्टपणे सांगत होती की ती बाई अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ मनाची आहे. तिच्या डोळ्यांमध्ये कितीतरी वेदना दडलेल्या होत्या. माझ्या मनात आले की तिच्याजवळ जाऊन सगळं काही विचारावं आणि तिच्या मनाला हलकं करावं. पण आई बरोबर असल्यामुळे आणि गावात वडिलांच्या धाकामुळे मी त्या बाईजवळ जाऊ शकले नाही. मी तिथेच उभी राहून तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर घाम होता आणि चेहरा पूर्णपणे लालसर झाला होता. जणू ती अधिक वेळ तिथे थांबली तर लोक तिला अपमानानेच मारून टाकतील. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने पटापट काही भाजी घेतली आणि घराकडे दपकत पावलांनी पळून गेली. तिच्या चालण्यातूनही स्पष्ट दिसत होते की ती कितीतरी दुःख आपल्या आत दडवत आहे. आता माझ्या मनातही एक वेगळाच निर्धार जागृत झाला की मला त्या बाईबद्दल पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे, नाहीतर मी स्वतःला शांत ठेवू शकणार नाही. एक दिवस मी माझ्या मैत्रिणींसोबत खेळत असताना मी माझ्या एका मैत्रिणीकडे विचारलं, जी त्या बाईच्या घराजवळच राहत होती. मी तिला विचारलं की ती बाई खरंच काही जादूटोणा करून मूल जन्माला घालते का? त्यावर ती म्हणाली, हो, कारण गावातलं कुणीही पुरुष तिच्या जवळ जात नाही आणि मुखियाजींनी स्पष्ट आदेश दिले आहेत की तिच्याबद्दल कुणीही बोलायचं नाही. आपल्यालाही तिच्यासोबत काहीही संबंध ठेवायला मनाई आहे. मी खूप काही करायचा विचार करत होते, पण ती बाई माझ्याकडे कधी पाहतही नव्हती. जर ती माझ्याकडे पाहिली असती किंवा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला असता तर मी कदाचित तिच्याकडून काही विचारलं असतं. पण आई आणि इतर गावातील बायका तिथे असल्याने तिच्यातही धाडस नव्हते. तिथे उभ्या असलेल्या बायकांनी तिला इतके टोमणे मारले की ती तिथून दबक्या पावलांनी पळून गेली. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की ती बाई तशी असू शकते.
जसे गावातील लोक तिच्याबद्दल बोलत होते, ती इतकी निर्लज्ज असती तर ती कुणाला उत्तर दिले असते. माझ्या मनात तिच्यासाठी जितकी दया निर्माण झाली होती तितकी कधीच कुणासाठी झाली नव्हती. पण माझे वयही कमी होते आणि मी चौधरींची मुलगी होते. जर मी वडिलांच्या विरोधात काही करू शकले नाही तर गावात कुणीही त्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत करू शकत नव्हते. याच भीतीमुळे मी काहीच करू शकले नाही. वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या जिवंतपणी माझ्या आदेशानुसारच सगळं होईल आणि आमच्या गावातल्या मानसन्मानाला धक्का लागता कामू नये. पण तरीही त्या बाईबद्दल सत्य जाणून न घेता मी तिला सोडू शकत नव्हते. याच विचारात दिवस जात होते. एक दिवस आमच्या गावात जोरदार पाऊस पडला. त्या पावसामुळे आम्ही शाळेसाठी वापरत असलेला मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला, कारण तिथे पाणी साचले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. त्यामुळे आम्हाला शाळेत जाण्यासाठी दुसरा रस्ता निवडावा लागला, जो त्या बाईच्या घराच्या जवळून जात होता. याआधी आम्ही याच रस्त्याने शाळेत जायचो, पण माझ्या वडिलांनी गावभर जाहीर केले होते की त्या बाईच्या घराजवळून जाणाऱ्या रस्त्याचा वापर कोणीही करणार नाही आणि आम्हा मुलींनाही दुसऱ्या रस्त्याने शाळेत जावं. तो दुसरा रस्ता खूप लांब होता, पण वडिलांचा आदेश असल्यामुळे सगळ्यांना मानावं लागलं. पण आता पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बिलकुल शाळेत जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून आम्ही त्या बाईच्या घराजवळच्या रस्त्याने जाण्याचा विचार केला. माझ्या मैत्रिणींना मात्र त्या रस्त्याने जाण्याची इच्छा नव्हती. त्या म्हणाल्या, जोपर्यंत आमच्या घरचे काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाणार नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. पण मला माझी शाळा चुकवायची नव्हती. त्या मुली घरी परत गेल्या, पण मी मात्र त्या रस्त्याने शाळेकडे जाऊ लागले. मला स्वप्नातही वाटले नव्हते की आज जे मी पाहणार आहे त्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. मी शाळेसाठी त्या रस्त्याने जात असताना पाहिले की ती बाई आपल्या घराच्या छतावर बसून जोरजोरात रडत होती. अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं. तिला रडताना पाहून मी स्वतःला थांबवू शकले नाही. माझे मन होते की मी तिच्याकडे जावं, कारण ज्या प्रकारे ती रडत होती ते पाहून स्पष्ट दिसत होते की तिचे दुःख तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने झरझर वाहत आहे. तिचे अश्रू टपटप करून खाली जमिनीवर पडत होते. मला असं वाटत होते जणू तिच्या अश्रूंचे मोल कोणालाच कळत नव्हते. तिला अश्रू पुसून देणारं कोणीही नव्हतं. त्यावेळी मला पक्क वाटलं की या बाईत काहीही दोष नाही. नक्कीच तिच्या आत एखादं गुपित लपलेलं आहे, ज्याबद्दल गावातल्या कोणालाच माहिती नाही. माझ्या वडिलांवर मला आशा होती, कारण ते गावाचे मुखिया आणि चौधरी होते. त्यांच्या हातात सगळं काही होते. ते हवं तर या बाईला न्याय मिळवून देऊ शकले असते, पण त्यांनीच त्या बाईच्या जवळ जाण्यास, तिला विचारपूस करण्यास मनाई केली होती. मला खूप वाटत होते की मी वडिलांशी या विषयावर बोलेन आणि त्यांना सांगेन की एकदा तरी त्या बाईचे दुःख ऐका. कदाचित ती खूप मोठ्या संकटात असेल, पण वडिलांच्या धाकामुळे मी काहीच करू शकले नाही. ती बाई रडत असताना माझे मनही तिच्यासोबत रडू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माझ्या आयुष्यात कधीच एवढं असहाय्य वाटले नव्हते जेव्हा त्या क्षणी वाटले. मी खूप प्रयत्न करूनही त्या बाईच्या जवळ जाऊ शकत नव्हते. मी दूर उभं राहून त्या बाईच्या चेहऱ्याकडे बघत होते, जो वारंवार मला तिच्याकडे ओढून घ्यायचा प्रयत्न करत होता. कदाचित त्या बाईने मला पाहिलंही नव्हतं, आणि पाहिलंही कसं असतं, कारण ती आपल्या दुःखात इतकी गळून गेली होती की तिला आजूबाजूचं काही दिसत नव्हतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू इतक्या प्रमाणात वाहत होते जणू तिथं पूर येईल. पण मी माझे मन कठोर केले आणि शाळेकडे जाऊ लागले. जर मी तिथं अजून थांबले असते तर त्या बाईचे अश्रू मला तिच्याकडे ओढून नेले असते आणि मग संपूर्ण गावात गोंधळ उडाला असता. त्यामुळे मी कशीबशी शाळेत पोहोचले. पण त्या बाईचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून दूर जात नव्हता. मी अभ्यासात नेहमीच पहिले होते आणि चांगले गुण मिळवायचे. आज शाळेत आमची परीक्षा होती, जी मला चुकवायची नव्हती. काल रात्री मी पूर्ण तयारी केली होती. माझ्या मैत्रिणी पाऊस आणि त्या रस्त्याच्या भीतीमुळे शाळेत गेल्याच नाहीत, पण मला परीक्षा द्यायची होती म्हणून मी त्या रस्त्याने गेले. मात्र मला कुठे माहीत होते की आज परीक्षा देणे अशक्य होईल. मी काहीही लिहू शकत नव्हते, कारण माझ्या डोळ्यांसमोर सतत त्या बाईचा रडणारा चेहरा दिसत होता. माझे मन मला वारंवार सांगत होते की त्या बाईचा काहीतरी दुःखाचा किस्सा आहे. माझ्या शिक्षकांनी मला हाक मारली आणि विचारलं, काय झालं तुला? आजपर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिली येणारी तू आज कॉपी पूर्ण कोरी सोडली आहेस. शिक्षकांनी विचारलं तेव्हा एका क्षणासाठी वाटलं की त्या बाईबद्दल सांगावं, पण मग विचार केला की शिक्षकही याच गावातले आहेत आणि जर त्यांना कळालं की त्या बाईबद्दल मला विचार येत आहेत तर ही गोष्ट वडिलांपर्यंत पोहोचेल. मग वडील नक्कीच माझ्यावर रागावतील. म्हणून मी तब्येत खराब असल्याचं कारण सांगितले आणि बस्त्याचे सामान घेऊन घरी निघाले. मी पुन्हा त्या रस्त्याने जायचे टाळले, कारण सकाळी जे काही पाहिलं होतं त्याने मी अजूनही सावरले नव्हते. जर पुन्हा ती बाई माझ्यासमोर आली तर मी स्वतःला थांबवू शकणार नव्हते. त्यामुळे मी पाण्याच्या रस्त्यानेच घरी गेले. माझे कपडे भिजलेले पाहून आई म्हणाली, काय झालं? तू अशी भिजलीस कशी? मी आईला सांगितलं की तो रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला होता, त्यामुळे तिथूनच यावं लागलं. तेव्हा वडीलही जवळच बसले होते. त्यांनी सांगितलं, बाळा, तू तुझ्या शिक्षकांना फोन करायला सांगितलं असतंस तर मी मोटार गाडी पाठवली असती. मी वडिलांना म्हटलं, नाही बाबा, मी ठीक आहे, काही हरकत नाही. एवढं बोलून मी सरळ माझ्या खोलीत गेले आणि कपडे बदलून गप्पच बसले, कारण अजूनही त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता. मी कितीही प्रयत्न केला तरी तीच बाई डोळ्यांसमोर दिसत होती.
माझ्या मनात सतत विचार येत होता की जर कोणी मला परवानगी दिली तर मी एकदा जाऊन तिचे दुःख विचारावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले तर संपूर्ण गावात आणि आमच्या घरात चर्चा चालू होती की ती बाई पुन्हा गरोदर झाली आहे. सगळे लोक तिच्याबद्दल मनाला येईल ते बोलत होते. सगळे तिच्यावर बोलत होते. कुणी तिला डायन म्हणत होतं तर कुणी तिच्या चारित्र्यावर आरोप करत होतं. काही लोक तर इतक्या घाणेरड्या शिव्या देत होते की ते ऐकणंही मला सहन होत नव्हते. आता माझ्या मनात अजूनच प्रश्न निर्माण होऊ लागले की ती बाई परत गरोदर कशी झाली. आता मलाही असं वाटू लागलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा मी ठरवलं की जे काही असेल ते बघितलं जाईल, पण मी हातावर हात ठेवून बसणार नाही. मी त्या बाईच्या घरात लपून राहीन आणि पाहीन की रात्री ती बाई काय करते, ज्यामुळे ती अशा अवस्थेत येते. रात्र झाली तेव्हा मी बिछाण्यावर उशा ठेवून त्यावर चादर पसरली, ज्यामुळे सगळ्यांना वाटेल की मी झोपले आहे. मग चादर ओढून कोणालाही कळू न देता हळूहळू घराच्या बाहेर गेले. रात्रीच्या अंधारात कुणालाही कळालं नाही की मी कुठे निघून जात आहे, कारण सगळे आपापल्या घरात होते. मी लपूनच त्या बाईच्या घरापर्यंत पोहोचले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले, पण ती बाई कुठेच दिसत नव्हती. थोड्या वेळाने त्या घराचं दार उघडलं आणि जो माणूस आत आला त्याला पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. माझं संपूर्ण शरीर घामानं न्हालं होतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पाहिलं की तो माणूस दुसरा कोणीही नसून माझे वडीलच होते. त्यांनी दार पुन्हा बंद केले आणि सरळ आत जाण्यासाठी निघाले. थोड्या वेळाने ती बाई स्वयंपाकघरातून बाहेर आली. वडिलांनी तिचा हात पकडला आणि तिला मिठी मारली. मी धावत त्या कोपऱ्यातून बाहेर आले आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलावून तिथे घेऊन आले. अचानक एवढ्या सगळ्यांना पाहून दोघंही घाबरले. तेव्हा मी त्या बाईकडे गेले आणि जोरात म्हणाले, जे काही आहे ते खरं खरं सांगून टाक. वडील मोठ्या डोळ्यांनी रागाने म्हणाले, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही सगळे इथे घरात कसे आलात? गावकऱ्यांनी आपले डोके खाली झुकवले, पण मी घाबरणारे नव्हते. मला आता सगळं समजलं होतं. मी धैर्यानं वडिलांकडे पाहून म्हणाले, जो काही प्रकार आहे तो सगळ्यांसमोर स्पष्ट करा. तेव्हा वडिलांनी हात जोडले आणि म्हणाले, मला माफ करा. मी गावाचा मुखिया असल्याचा फायदा घेतला. ही बाई जेव्हा 15 वर्षांची होती तेव्हा तिचे आईवडील मरण पावले. ती माझ्या मित्राचीच मुलगी होती. त्या वेळेपासून मी तिच्यासोबत जबरदस्ती करत आलो आहे आणि तिच्यासोबत रंगरेला साजरा करत होतो. मी तिला या गावात आणून ठेवले आणि दरवर्षी तिच्या पोटी मूल जन्माला घालत होतो. मी तिच्यासोबत रात्री घालवत होतो. लोकांना माझ्यावर शंका येऊ नये म्हणून मी गावापासून दूर तिचे घर बांधले आणि तिला खूप धमकावलं की जर कोणी तुला काही विचारलं तर सांगायचं की तू जादूने मुलं जन्माला घालतेस. मी तिच्यासोबत माझ्या इच्छेनुसार रंगरेला चालू ठेवल्या. इतके वर्ष मी तिच्यासोबत हेच करत आलो. लोकांना तीच चुकीची वाटावी म्हणून मी गावभर ही बातमी पसरवली होती की तिच्या घराजवळ कुणीही जाऊ नये, जेणेकरून मी पकडला जाणार नाही. हे ऐकल्यावर वडिलांची तब्येत खूपच खराब झाली. त्यांनी गुडघे टेकले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी त्यांना जास्त काही बोलले नाही. मी त्या बाईच्या दुःखाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मी तिला म्हटलं, मी तुम्हाला न्याय मिळवून दिला आहे. तुमची परिस्थिती समजून घेतली नाही तर तुम्ही आयुष्यभर माझ्या वडिलांच्या पापाचे शिकार होत राहिले असता. एक दिवस मी माझ्या खोलीत बसून विचार करत होते की गावकऱ्यांप्रमाणे मीही तिला चुकीचं समजत होते, पण मी धैर्य दाखवलं आणि सत्य समोर आणलं. हे मोठं कौतुकास्पद होतं. मी एका चांगल्या बाईचे आयुष्य वाचवले. आता मला शिकून मोठं अधिकारी व्हायचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा वाईट प्रथांना आणि अन्यायाला मी दूर करू शकेन. आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.